विविध प्रलंबित मागण्यांसह बेस्ट उपक्रमाच्या खासगीकरणाविरोधात बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं एल्गार पुकारलाय आणि बेस्टचे कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत। त्यामुळे मुंबईतील बेस्टच्या अनेक आगारांमधल्या बेस्ट सध्या वाहतूक ही ठप्प झालेली आहे आणि याचा अर्थातच सर्वसामान्य मुंबईकरांना मोठा फटका बसताना दिसतोय। घाटकोपरमध्ये संपकरी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना बेस्ट बसमधून खाली उतरवलं, तर प्रशासनानं कर्मचाऱ्यांना संपात सहभागी होऊ नये असं आवाहन केलंय। मात्र यानंतरही कृती समिती आपल्या आंदोलनावर ठाम आहे। तर आज मुंबईच्या रस्त्यांवर बेस्टच्या बसेस धावत नाहीयेत। अर्थातच मुंबईकरांना याचा सर्वसामान्य मुंबईकरांना फटका बसतो आहे। आपल्या ऑफिसेसची निर्धारित वेळ गाठण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा त्यांना आता अवलंब करावा लागतो आहे। काही प्रायव्हेट टॅक्सीज अशा वेळी निश्चितच ग्राहकांना नाडतात आणि त्यामुळे अशाही घडामोडींकडे आमचं लक्ष आहे। तर कुर्ला, घाटकोपर, वडाळा, शिवाजीनगर, मुलुंड इथली ही दृश्य आहेत। आज बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आपला संप पुकारलेला आहे। बेस्टची चाकं आज थांबलेली आहेत, त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे आज हाल होत आहेत। बेस्टच्या माझ्या कामगारांनी पुकारलेल्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। हा फक्त एका युनियनचा विषय नाही आहे, कामगारांचा विषय, कामगारांच्या अस्तित्वाचा विषय। बेस्ट जगली पाहिजे, बेस्ट टिकली पाहिजे, यासाठी मी विनंतीपूर्वक आवाहन करतो इतर युनियनला की तुम्हीही या आंदोलनामध्ये सहभागी व्हा, कारण मुंबईचं अस्तित्व टिकवण्यासाठी बेस्टचं अस्तित्व असणं फार गरजेचं आहे। मुंबईची परंपरा आहे, तशीच आपली बेस्टची परंपरा आहे।